Now the question is, if sec theta is equal to 25 upon 7, find the value of tan theta. बघा इथे sec theta ची व्हॅल्यू दिलेली आहे 25 अपॉन 7 आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ tan theta म्हणजे tan theta ची व्हॅल्यू तुम्हाला काढायला लावलेली आहे. अँड वी हॅव आपल्याला माहित आहे की 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला आहे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा अपॉन इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. बघा sec ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला दिलेली आहे आणि tan ची व्हॅल्यू काढायला लावलेली आहे. म्हणजे काय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec ची व्हॅल्यू जी आहे 25 अपॉन 7 स्क्वेअर. And we know that 1 plus tan square theta is equal to 25 का स्क्वेअर जो आहे तो 625 and then 7 का स्क्वेअर 49. सो tan स्क्वेअर ची व्हॅल्यू काढायची 1 तिकडे घेऊन जायचं आहे. tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 625 अपॉन 49 मायनस 1. Then tan square theta is equal to 49 1 the 41, so 625 minus 49 upon 49. So taking the both sides square root, taking the square root of both sides. So tan square चा स्क्वेअर रूट काढला तर tan theta आहे ना, tan theta is equal to 65 minus 49. 625 मधून 49 वजा करा. 15 तून 9 गेले किती उरले 6. 11 तून 4 गेले किती उरले 7 आणि 5 मधून 6 मधून 1 गेला किती उरले 5. 576 आणि 576 जो आहे तो कितीचा वर्ग आहे 24 चा. म्हणजे 576 upon 49. So tan theta is equal to taking both sides square root. जर आपल्याला काढायचं असेल इथे वजाबाकी करून घेतली पहिले. त्याच्यानंतर आता इथे लिहून घेऊ की टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. सो इथे पहिले लिहूनच घेतो tan स्क्वेअर थीटाचं. इथे tan थीटा इज इक्वल टू बोथ साइड स्क्वेअर रूट काढला तर 576 हा 24 चा वर्ग आहे 24 स्क्वेअर अँड देन 49 जो आहे तो कितीचा आहे 7. तुम्हाला सांगितलं होतं tan ची व्हॅल्यू काढा तर ही tan ची व्हॅल्यू झाली 24 अपॉन 7. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे गणित आहेत हे गणित सॉल्व्ह करावे लागतील. थीटा इज इक्वल टू 7 अपॉन 25. फाइंड द व्हॅल्यू ऑफ cos थीटा. साइन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे, cos थीटाची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे. वी हॅव आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 असतो. तर याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की साइन स्क्वेअरची व्हॅल्यू तर ऑलरेडी दिलेली, मग कॉस स्क्वेअरची तुम्हाला फाइंड करायची आहे. फॉर्म्युल्यामध्ये जशी तशी साइन स्क्वेअरची व्हॅल्यू जी आहे ती टाकायची आहे. साइन स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 7 अपॉन 25 स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. 7 चा वर्ग किती तर 7 चा वर्ग 49. 7 स्क्वेअर 49, 25 स्क्वेअर 625 प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. देन cos स्क्वेअर व्हॅल्यू काढायची म्हणून तिथेच ठेवायची cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 आणि इथे जी साइन स्क्वेअरची व्हॅल्यू आहे ती इज इक्वल टू च्या त्या बाजूला घेऊन जायची. इकडे प्लस आहे तिकडे जाताना ती मायनस होणार, मग मायनस 49 अपॉन 625. चला तर पुढे जाऊया. cos स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काढायची आपल्याला. cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 625 इंटू 1 इज इक्वल टू 625 मायनस 49. म्हणजे कसं या 625 ने 1 ला गुणलं तर उत्तर येतं 625 वजा 49 आणि भागिले किती होता 625. आता काय करायचंय cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 625 मधून 49 वजा झाले किती उरले तर आपण मग वजाबाकी करणार. 625 वजा 49 तुम्हाला डायरेक्ट आलं तर डायरेक्ट लिहायचं, नाही आलं तर अशी वजाबाकी करून पाहिजे. 15 मधून 9 गेले किती उरले
6, एक इकडे दिला, याच्याकडे 1 राहिला, याला दिला 11 मधून 4 गेले, किती उरले 7, आणि इथे 1 राहिलं म्हणजे 5, 576. म्हणजे आन्सर आलं तुमचं 625 minus 49 is equal to 576 upon 625. taking square root of both side, दोन्ही बाजूचे वर्गमूळ घ्यायचे. कॉस स्क्वेअर थिटाचे वर्गमूळ घेतले, कॉस थिटा इज इक्वल टू 576 हा कितीचा वर्ग आहे 24चा, म्हणून इथे किती येणार 24, आणि 625 हा कितीचा वर्ग आहे तर 25चा, म्हणजे 625 चे वर्गमूळ 25 आणि 576 चे वर्गमूळ 24, 30 तर झाले कॉस थिटाचे व्हॅल्यू. तर अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा असा क्वेश्चन विचारला जातो, त्याचा आन्सर तुम्हाला फाइंड करता आला पाहिजे.